नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडं एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की ईश्वरी जाम आता खुश झालेली असते. तिने प्रेझेंटेशन छान दिलेलं असतं, पण अर्णवने एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे त्याचा जो आवाज आहे तो परत आला. ही गोष्ट ईश्वरीपासून लपवली आणि या गोष्टीमुळे ईश्वरीला खरं तर राग आलेला असते, ती भयानक चिडलेली असते. आता अर्णवला ईश्वरीला सॉरीही म्हणायचं आहे आणि थँक्यूही म्हणायचं आहे, कारण घरी आल्यानंतर ईश्वरीच्या बाबतीतली एक गोष्ट अर्णवला समजते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की कोणती गोष्ट ईश्वरीच्या बाबतीतली अर्णवला समजते. तर ईश्वरीचा जो ब्लाऊज असतो तो फाटलेला असतो, ही गोष्ट अर्णवला समजते. आणि त्यावेळी ऐनवेळी ईश्वरीने अगदी हुशारी दाखवत तो ब्लाऊज आहे त्याच्यावरती ऐनवेळी एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो, तो ब्लेझर घालून ती त्याच्यावरती आलेली असते. आणि त्यामुळं मात्र अर्णवने आता ईश्वरीला एक सुंदर अशी साडी गिफ्ट द्यायचं ठरवलेलं असतं. त्याने ती ऑर्डर केलेली असते, साडी घरी आलेली असते आणि ती साडी नेसायला सांगून ईश्वरीला घेऊन अर्णव खूप छान अशा ठिकाणी गेलेला आहे, तो म्हणजे ईश्वरीला पाणीपुरी खाऊ घालायला घेऊन, कारण तिला पाणीपुरी खूप आवडते. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे ऑफिसमध्ये आता ईश्वरीने प्रेझेंटेशन दिलेलं आहे, लावण्याची तर वाट लागलेली आहे. मग इकडे आकाश अर्णवला म्हणत असतो की दादा, आपल्याला ना आता त्यांच्यासाठी जे कॉस्टिंग आहे ना ते करायचं आहे डिस्कस, तर लेट्स स्टार्ट. आणि मग अर्णव ईश्वरीला खुणवतो की चल तू पण. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अर्णव सर, तुम्ही व्हाच, तुम्ही पुढे आले मी, असं सांगते. कारण ईश्वरीला हिशोब चुकता करायचा असतो, तो म्हणजे लावण्याचा. तिला त्या गेस्ट रूममध्ये कोंडणारी लावण्य आहे ही ईश्वरीला माहीत असतं आणि म्हणून तर ईश्वरीने आता तिचा चांगलाच माज उतरवायचं ठरवलेलं असतं. तर अर्णव आणि त्याचबरोबर आकाश दोघंही जातात. जेव्हा ते दोघं पुढे जातात तेव्हा मात्र ईश्वरी आता शांत बसत नाही. पॅम पण तिथं असते. ही पॅम तर आता तिच्या पण शिट्ट्या वाजलेल्या असतात. एक तर ईश्वरीकडूनही ओरडा खायचा आहे आणि त्यानंतर इकडे लावण्याकडूनही. आता मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो. ईश्वरी लावण्याचा हात धरते आणि तिला खेचतच त्या गेस्ट रूमच्या दिशेने घेऊन जाते. तेव्हा मात्र ईश्वरीने तिला तिकडे आणल्यानंतर लावण्य मात्र घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते, काय वाटलं तुला, इथे कोंडून जाणार आहे मी तुला? तेव्हा लावण्य म्हणते की नाही, तू हे करूच शकत नाहीये, काय नॉनसेन्स, लायकी काय तुझी, आणि तू कोण आहेस, असं म्हणत लावण्य आता इकडे ईश्वरीला जाब विचारते. खरं तर लावण्याला माहिती आहे का ईश्वरी कोण आहे ते, का लावण्य विसरले प्रेक्षकांनो? ईश्वरी ही सात्विक फॅशनचा सर्वेसर्वा अर्णव राजे शिर्केची बायको आहे. ही गोष्ट मात्र विसरायची गरजच नाहीये. त्यामुळं लावण्य तिला विचारते तेव्हा ईश्वरी म्हणते की बास. काही दिवसांपूर्वी ईश्वरीने जो काही राडा केलेला असतो, लावण्य असेच तिला तिच्या विरोधात कटकार असताना करत असते, तेव्हा ईश्वरीने तिचं बोट पिरगळलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की ही चूक शेवटची आहे म्हणून मी माफ करते, म्हणजे पहिली आहे म्हणून मी माफ करते, 5 चुका तुझ्या माफ केल्या जातील, असं सांगितलं जातं. आज ईश्वरीने त्याच पद्धतीने तिचं बोट दाबलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुझ्या 5 चुका माफ केल्या जातील, आता ही आजची 5वी चूक आहे. तेव्हा मात्र एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरीही ही आता 5वी चूक आहे आणि 6वी चूक करायचं धाडस तू करू नको. जर का तू 6वी चूक करायचं धाडस केलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, तुझे हाल नुसते बेकार करून टाकेल, असं ईश्वरीने इशारा दिलेला आहे. ईश्वरीला खरं तर खूप राग आलेला असतो, कारण ज्या पद्धतीने लावण्याने आज गोंधळ घातलेला असतो, ईश्वरीला तर त्रास झालेलाच आहे, परंतु या सगळ्यांमुळं खरं तर जी गोष्ट घडलेली असते त्यामुळं अर्णवला सुद्धा त्रास झाला असता. आज जर ईश्वरी वेळेवर पोचली नसते तर ते प्रेझेंटेशन कॅन्सल झालं असतं, ती डील झालं नसतं. त्यामुळे ईश्वरीला खरं तर राग आलेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्णव, ईश्वरी आणि आकाश तिघही घरी आलेले असतात. मग आकाश आणि ईश्वरी चालत पुढे येत असतात. पाठीमागून अर्णव गाडी लॉक करतो आणि तोही येत असतो. तेव्हा मात्र इकडे जेव्हा ही घटना घडत असते तेव्हा मात्र इकडे अर्णव जो आहे तो मिस इंदोर असं बोलतो, तर त्याचा आवाज परत आलेला असतो, म्हणजे त्याच्या घशाचं इन्फेक्शन कमी झालेलं आहे आणि त्याच्या घशातून आवाज येत असतो. आता मात्र अर्णव म्हणतो की ही गोष्ट ना
मी सिंदूरला सांगायला नकोय, नाहीतर ती ना माझा आवाज नाही बनणार, असं अर्णव विचार करतो. आणि तो मात्र शांतच बसून राहतो, तो काहीच बोलत नाही. ईश्वरीला मात्र माहिती नसतं अर्णवचा आवाज आलाय. तिला बिचारीला वाईट वाटत असतं, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, माझ्यामुळे अर्णव सरांचा आवाज गेलेला आहे, अर्णव सरांना हा सगळा त्रास माझ्यामुळे सहन करावा लागत आहे, असं ईश्वरीला वाटत असतं. परंतु अर्णवने तर आता ही गोष्ट ईश्वरीपासून लपवून ठेवलेली आहे, ईश्वरीला सांगितलेलीच नाहीये की तिचा आवाज परत आलेला आहे. तेव्हा मात्र इकडे अर्णव आता फोनवरती बोलत असतो, बिझनेसच्या संदर्भात काही गोष्टींचं डिस्कशन सुरू असतं. आणि अर्णव जेव्हा फोनवरती हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र ईश्वरी तिथे येते. आता ईश्वरीला अर्णवने सांगितलंच नाही की त्याचा आवाज परत आलाय. आणि ईश्वरी मात्र समोर येते आणि अर्णवकडे पाहू लागते. तेव्हा अर्णव एका सेकंदात ईश्वरीला म्हणतो, तू? झालं, आता ईश्वरीला समजलं अर्णवचा आवाज आलेला आहे. आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहतच राहते. तिला खूप राग आलेला असतो की अर्णव सरांनी का लपवलं, का सांगितलं नाही मला, त्यांचा आवाज तर परत आलेला ना, मग का सांगितलं नाहीये. आता मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही समोरासमोर आहेत. ईश्वरी खूप चिडते. खरं तर अर्णवला तिला थँक्यू म्हणायचं असतं, तिच्याशी प्रेमाने बोलायचं असतं, पण ईश्वरी आता रागराग करत तिथून निघून जाते. तिला मात्र खूप राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की अर्णव सरांचा आवाज गेलाय म्हणून मी माझ्या स्वतःला एवढा दोष देते, स्वतःला नावं ठेवते, आणि हे सगळं काय आहे. अर्णव सरांचा आवाज परत आलाय, अर्णव सरांनी ती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली, मला सांगितलंच नाहीये की त्यांचा आवाज परत आलाय, असं का केलं अर्णव सरांनी, म्हणून तिची चिडचिड खरं तर वाढलेली असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की आता काय करू, हे सगळं काय होऊन बसलं, मी सिंदूरला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी एवढं सगळं करत होतो, पण हे सगळं काय झालंय, हे चुकीचं झालं, असं अर्णवच्या डोक्यात येऊ लागतं. आणि आता मात्र अर्णव म्हणतो की मला काहीतरी केलं पाहिजे. तेवढ्यातच अर्णव पाहतो ईश्वरीने ते ब्लेझर, ती साडी, तो ब्लाऊज तिथं ठेवलेला असतो. आणि अर्णव त्याच्याकडे पाहतो. तेव्हा अर्णवला जाणवतं की ईश्वरीचा ब्लाऊज फाटलेला होता. मग अर्णव म्हणतो की मला ना मी सिंदूरला आता खुश केलं पाहिजे, तिचा जो राग आहे तो घालवला पाहिजे, त्यासाठी मला जे करता येईल ते करायची तयारी माझी आहे, असं अर्णव स्वतःला सांगू लागतो. आणि मग अर्णव म्हणतो काय करू, तिच्यासाठी छान अशी साडी घेऊ का मी. मग अर्णव तिच्यासाठी साडी घ्यायचं ठरवतो. लगेच कॉल करतो, ऑनलाईन साडी ऑर्डर करतो. ईश्वरीसाठी साडी अर्णवने स्वतः ऑर्डर केलेली असते. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की काय करू, म्हणजे तिला घेऊन डिनरला जाऊ का एका छान रेस्टॉरंटमध्ये. पुन्हा तिला आठवतं की नाही, छान अशा रेस्टॉरंटमध्ये आपण डिनरला जाऊ शकत नाही, कारण ईश्वरीला जास्त पैसे खर्च केलेले आवडत नाहीत. मग काय करायचं, कारण तिचं असं म्हणणं असतं, मागच्या जेव्हा आम्ही घरात सगळ्यांना सांगत होतो की आम्ही इटालियन रेस्टॉरंटला जेवायला गेलो होतो, तेव्हा मात्र मी सिंदूरने तिकडे काय सांगितलं, म्हणजे ताईला आणि मामाला सांगितलं की अर्णव पाणीपुरी खायला तिला घेऊन गेला होता, ते पण गाड्यावरची. तेव्हा मी तिला म्हटलं होतं की असं का, ए सरांनी गाड्यावरती पाणीपुरी खायला जाणार. तेव्हा ईश्वरी म्हणते की त्यात काय एवढं, आम्ही इंदोरचे आहोत, आम्ही काही करू शकतो. मग अर्णव विचार करू लागतो. त्याचवेळी त्याला आठवतं की ईश्वरीने जे प्रेझेंटेशन दिलेलं होतं, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहे, गरीब आहे, बाहेर कुठे खाता त्याच्यावरती तुमचं नॉलेज नाही डिपेंड, तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती बुद्धिमान आहात त्याच्यावरती ते डिपेंड आहे, तुम्ही लोकांच्या पुढे कसं प्रेझेंट करता. तुम्ही अगदी सूट बूट घातला तरच सगळ्यांच्या पुढे छान असं दिसू शकता, पण फक्त ते दिसू शकता. आज लावण्या इतकी वर्ष झालं माझ्याबरोबर काम करते, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे, कारण आज लावण्या ही कमी पडलेली आहे, लावण्या ही चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकलेली नाही. कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरंच आज मी सिंदुरीने खरंच खूप छान असं प्रेझेंटेशन दिलं. अगदी मी जो मुद्दा मांडत होतो तो प्रत्येक मुद्दा तिला समजत होता, आणि त्या पद्धतीने तिने सर्वांच्या समोर ते मांडत होती, आणि म्हणून तर एवढं छान असं प्रेझेंटेशन ती देऊ शकलेली असते, एवढ्या छान सगळ्या गोष्टी तिनं केलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे आता अर्णवला आठवतं की अर्णव ज्या पद्धतीने मुद्दे मांडत होता, अर्णव तिला खुणवून सांगत होता, समोरचं प्रेझेंटेशन होतं, कारण लावण्यासाठी तर पुढे PPT होत्या आणि फक्त अर्णवचे मुद्दे डिस्कस केलेले होते, ते तिथं मांडायचे होते. इतके दिवस झालं ती ऑफिसमध्ये तर काम करतेच आहे, पण लावण्या काही ती गोष्ट करू शकलेली नव्हती. पण ईश्वरीने आज ती गोष्ट करून एक मोठा आदर्श समोर ठेवलेला असतो.
म्हणजे अर्णव इम्प्रेस झालेला असतो की ईश्वरीने एक प्रेझेंटेशन दिलेलं असतं, तेही खूप कॉन्फिडन्स असं, आणि त्याचबरोबर जे इन्व्हेस्टर असतात त्यांना इम्प्रेस केलेलं असतं ईश्वरीने. कारण काहीही झालं तरीही ईश्वरीच्या प्रेझेंटेशनमुळं ह्या गोष्टी खूप छान अशा घडलेल्या असतात आणि ईश्वरीवरती सगळे इन्व्हेस्टर खुश झालेले असतात. त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही खरं तर खूपच ग्रेट असे सोलमेट आहेत अशी कमेंटसुद्धा त्यांना आलेली असते. त्यामुळं अर्णवला खरंच खूप छान वाटत असतं. अर्णव आता फक्त वाट बघत असतो, ते म्हणजे ईश्वरीकडून काय रिस्पॉन्स येतो याची. कारण स्वतः जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा ईश्वरीने अर्णवच्या समोर जे केलेलं आहे ते खूप भारी आहे. आता ईश्वरीला थँक्यू म्हटलं पाहिजे. त्या दिवशीचं अर्णवला आठवतं की मी सगळ्यांच्या समोर कॉन्फरन्सच्या मीटिंग ॲक्च्युली पॉडकास्टच्या वेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस तर इंटरव्ह्यूच्या वेळेस जेव्हा तिने तिच्यासाठी मी जे केलेलं होतं ते पाहून तिने किती छान असं मला थँक्यू म्हणण्यासाठी केलं होतं. एवढं सगळं ती माझ्यासाठी करत होती. तिला ते वाटत होतं की माझ्यासाठी केलं पाहिजे, परंतु मी काय करतोय, मला तर असं काहीच नाही वाटलं. मी तिच्यासाठी काही सरप्राईज नाही प्लॅन केलेलं, तिच्यासाठी काहीच नाही करू शकलेलो. मी असं का वागलो? मला खरंच मी सिंदूरसाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटत असतं. आता मात्र ईश्वरी जेव्हा हे सगळं अर्णवच्या डोक्यात आहे तेव्हा ईश्वरी खाली असते, सगळ्यांना सांगत असते, अंजलीला भेटायला गेलेली असते. एकतर अंजलीची तब्येत ठीक नव्हती, तिला भेटणंही तेवढंच गरजेचं होतं. ती अंजलीला भेटायला गेलेली असते, अंजलीची काळजी घेत असते, अंजलीला काय हवं नको त्या सगळ्या गोष्टी ती पाहत असते. आणि तेव्हा मात्र इकडे लावण्याचा आता पोपट झालेला असतो. छान असं सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये चालत्या गाडीला वंगण घालणं म्हणजे काय असतं तशा प्रकारे लावण्याने गोंधळ घालून ठेवलेला असतो. आणि फुकट ईश्वरीचा चांगला जातात तोंड दाबून बुक्क्यांचा मार खातात तशा प्रकारे तिनं गोष्टी केलेल्या असतात. खरं तर लावण्याने हे सगळं करायची काहीच गरज नव्हती. ज्या गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत त्याची शिक्षा मात्र तिला मिळत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी आता खरंच खूप खुश आहेत. त्यांच्या आयुष्यात ते दोघं खुश आहेत. त्यांना दोघांनाही खूप छान वाटत आहे. परंतु लावण्या मात्र आता इकडे खूप पिसाळलेली असते. राकेश आणि लावण्या दोघंही एका बारमध्ये भेटलेले असतात आणि ती राकेशला म्हणत असते की जिज तुम्ही हे सांगितलं ना म्हणून सगळं झालंय. मला वाटलेलं की तुमचा प्लॅन छान होईल. तेव्हा तो म्हणतो की मी प्लॅन सांगायचं काम केलं. तो प्लॅन तू वर्क व्यवस्थित केलेला नाहीये, यात तुझा दोष आहे. यात माझा काय दोष आहे? मी काय चुकीचं केलंय ते सांग. तेव्हा मात्र लावण्या म्हणत असते पण मी तिला बरोबर कोंडून ठेवलं होतं. तेव्हा राकेश म्हणतो तू कोणाला तरी लक्ष ठेवायला सांगायचंस ना, कारण ती ईश्वरी आहे. इंदोरी कसं आहे माहिती आहे ना ती काय करू शकते. तेव्हा मात्र लावण्या म्हणते की हो माझ्याकडून चूक झाली, खरंच मी योग्य व्यक्तीला तिथं ठेवायला पाहिजे होतं, तरच सगळं छान झालं असतं असं लावण्या सांगू लागते. त्यानंतर इकडे आता अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो की ईश्वरीला काय गिफ्ट देऊ. आता त्याला आठवतं ते म्हणजे त्याने साडी तर छान अशी ऑर्डर केली आहे आणि बोलत बोलत ईश्वरीकडून त्याला समजलेलं असतं की तिला काळा रंग खूप आवडतो, म्हणून ईश्वरीसाठी त्याने काळ्या रंगाची साडी ऑर्डर केलेली असते. तसं तर एक फॅशन इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे ते म्हणजे अर्णवच आहे आणि आता या फॅशन इंडस्ट्रीमध्येच असल्यामुळं अर्णवला बरोबर फॅशन सेन्स असतो आणि त्याने खूप सुंदर अशी काळ्या रंगाची साडी ऑर्डर केली आहे जॉर्जेटची आणि त्याचबरोबर त्याने त्याच्यावरती लाल रंगाचं ब्लाऊजसुद्धा रेडीमेड ऑर्डर केलेलं असतं ज्याच्यामुळं ते ईश्वरीला सहज घालता येईल. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं अर्णव म्हणतो की आज मी ईश्वरीला घेऊन बाहेर फिरायला जाणार आहे. तिला मनसोक्त अशी तिची पाणीपुरी जी खायची आहे ती तिला मी खाऊ घालणार आहे असं अर्णवने ठरवलेलं आहे. मग अर्णव ईश्वरीला बोलवतो. ईश्वरी काही येत नसते. अर्णव आकाशला सांगतो की ईश्वरीला वरती पाठव. मग ईश्वरी वरती येते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर हे घे मी तुझ्यासाठी काय आणलंय. आणि अर्णव स्वतः तयार झालेला असतो. त्यानेही ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला असतो आणि छान तयार झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय आहे. त्याच्यावरती त्याने सॉरी आणि थँक्यू लिहिलेलं असतं आणि ते जो बॉक्स आहे तो ईश्वरीच्या हातात देत असतो. ईश्वरी म्हणते हे काय आहे, हे कशासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो की हे सगळं तुझ्यासाठी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते पण मला नको हे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी खरंच सॉरी म्हणतो, कारण मला ना असं वाटत होतं की तू माझ्या आजूबाजूला असलं पाहिजे. तू माझा आवाज आहेस ना. जर तुला कळलं माझा आवाज गेलेला परत आलाय तर तू माझ्या आजूबाजूला नाही थांबणार ना, मग तुझा माझा आवाज कसा बनली असतीस, म्हणून मी हे सगळं केलंय असं अर्णव तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की ठीक आहे. अर्णव म्हणतो की ती साडी नेसून तयार हो आणि खाली आहे.
आता ईश्वरी विचार करते की नक्की अर्णव सरांना काय बोलायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणते की ठीक आहे. मग अर्णवने घेतलेली साडी ती नेसते. अर्णव खाली वाट बघत बसलेला असतो आणि राकेश रूममध्ये असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की चल मी सिंदूर चल पटकन. आणि ईश्वरी जेव्हा साडी नेसून आलेली असते तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो, कारण स्लीवलेस ब्लाऊज घातलेला असतो छान असा रेड कलरचा, त्याचबरोबर त्याच्यावरती ती ब्लॅक कलरची साडी. हे जे कॉम्बिनेशन असतं ना ते खरंच लाजवाब असतं. खूप सुंदर दिसत असते, ब्युटिफुल दिसत असते ती ईश्वरी. आणि त्याचबरोबर मग अर्णव आता जेव्हा ईश्वरीला म्हणतो की चल, राकेश म्हणतो काय डेटवर, तेवढ्यात तो म्हणतो की हो हो पण शांत राहा, कारण तुला माहिती आहे ना, असं म्हणत राकेश त्याला शांत करतो. राकेशच्या बाबतीत आता आकाशला अर्णव शांत करतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी आता तयार झाली, अर्णव तिला घेऊन चाललेला आहे. आणि हे दोघं जेव्हा निघून जातात तेव्हा मात्र आता सगळ्यांना कळतं ते म्हणजेच की ईश्वरी आणि अर्णव डेटवर गेलेत. आणि त्याचबरोबर ईश्वरीला घेऊन अर्णव जातो आणि बरोबर पाणीपुरीचा एक ठेला असतो, गाडा असतो, तिथे नेऊन गाडी थांबवतो, कारण ईश्वरीला तिथली पाणीपुरी आवडते हे अर्णवला माहिती आहे. म्हणजे रेस्टॉरंटमधली पाणीपुरी नाही तर गाड्यावरची पाणीपुरी ईश्वरीला खायची असते, म्हणून अर्णवने तिला तिथे आणलेलं असतं. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही गाडीतून उतरतात. तेव्हा अर्णवला ईश्वरी विचारू लागते की इथे का आणले तुम्ही, म्हणजे याचा काय अर्थ आहे. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी जेव्हा विचारते आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर पण तुम्हाला नाही चालत ना, तुम्हाला नाही सहन होणार हे. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की एक बघ, मी जेव्हा तुला बाहेर माझ्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये नेतो तेव्हा तू येतेस आणि तिथं खाते, मग मी तुझ्याबरोबर खातो ना, चालेल मला पण बघू दे ना टेस्ट करून कशी असते ते. असं म्हटल्याबरोबर ईश्वरी 2 प्लेटची ऑर्डर देते आणि ईश्वरी स्वतःसाठी पूर्ण तिखट अशी पाणीपुरी मागवते, तर अर्णवसाठी ती मीडियम पाणीपुरी मागवते, कारण अर्णव जास्त तिखट खात नाही. एकतर तो जो आहे तो डाएट बॉय आहे, एवढं सगळं डाएट वगैरे करणारा, आणि आता जर त्याला तिखट वगैरे खायला लागलं तर अवघडच होणार आहे हे ईश्वरीला वाटत असतं. म्हणून तर ईश्वरी त्याला साधी पाणीपुरी मागवते, तरीही अर्णवला ती काही सहन होत नाही, त्याला ठसका लागतो. मग ईश्वरी पाणी देते आणि म्हणते की सुरुवातीला असंच होतं, पण एकदा का टेस्टला आपल्याला कळली की मग खूप छान वाटतं, ते कितीही तिखट असलं तरीही बरं वाटतं, असं ईश्वरी अर्णवला सांगते. आणि खरंच अर्णवला ती पाणीपुरीची जी टेस्ट आहे ना ती खूप आवडते आणि अर्णव मात्र खुश झालेला असतो. त्याचबरोबर अर्णव म्हणतो की फायनली मी सिंदूरला छान सरप्राईज देऊ शकलेलो आहे, हे सगळं मी करू शकलेलो आहे खरंच. आणि ईश्वरी मात्र जाम खुश होते आणि जणू काही तिने अर्णवला मिठी मारलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.